या मतदारसंघात हसन मुश्रीफ यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केलेली आहे। त्यांना त्यांची जागा आणि त्यांची शिक्षा देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे। ती उद्याच्या 20 नोव्हेंबरला आपण करून दाखवावी आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांचा पराभव उद्याच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी करावा ही विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो। एक हिंदी शेर आहे, मी काही शेर म्हणणार नाही, पण त्यांना हीच भाषा कळते म्हणून सांगितलं। जो जीतने की उम्मीद हार जाते हैं, म्हणजे जिंकण्याची आशाच जे सोडतात, जो जीतने की उम्मीद हार जाते हैं वो बौखला जाते हैं, जेल में जाने की डर से अपनी गुरु को छोड़कर भाग जाते हैं। झाला असता त्रास, घरातल्या वहिनींनी देखील शेवटी पोलिसांना सांगितलं आम्हाला गोळ्या घाला, गोळ्या। आठवतं का तुम्हाला? म्हणजे एवढा त्रास ज्यांनी दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून जाऊन बसणं हे योग्य आहे का? आणि भारतीय जनता पक्षाचं मला कौतुक वाटतं, ज्याला महाराष्ट्र त्यांना शिक्षा यावेळी देईल। 71,000 कोटीचा घोटाळा मोदी साहेबांनी केला, झटकन सगळे निघून तिकडे जाऊन बसले आणि भारतीय जनता पक्ष एवढा पुढे निघाला की ज्यांच्यावर आरोप केला त्या सगळ्यांना मंत्रिमंडळात घेतलं। दुसऱ्या बाजूने देवेंद्र फडणवीस सतत नवाब मलिकांच्यावर आरोप करत होते की हा माणूस देशद्रोही आहे, दाऊद इब्राहिम सारख्या गुंडांचा याचा संपर्क आहे। मी नाही ते म्हटलेले। विधानसभेत तुरुंगातून सुटून आल्यावर बसायला कुठेतरी गेले तर देवेंद्र फडणवीसांनी पत्रक काढलं की आमचा, भाजपने पत्रक काढलं की आमचा याच्याशी काही संबंध नाही, तो कुठेही बसला तरी आमच्या पक्षाचा नाही। ज्या माणसाला तुम्ही सतत नाही आमचा नाही आमचा नाही तो देशद्रोही आहे म्हणून सांगत होता, प्रसार माध्यमात सतत पत्रक जाहीर करत होता, त्या माणसाला देशद्रोही, तुम्ही ठरवलेल्या माणसाला, देशद्रोह्याला भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष अजित पवार यांनी त्यांच्या एकत्रित पॅनलमध्ये आता एक तिकीट दिलेलं आहे आणि ते ह्यांचे आता उमेदवार झालेले आहेत। आपण सगळ्यांनी पूर्ण ताकदीनं भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात जी माणसं उभी केली ती बघा। एक वेळ असा होता की नॅचरल करप्ट पार्टी म्हणून माननीय नरेंद्र मोदी साहेब आमच्या पक्षाचा उल्लेख करायचा। त्यांनी असे उल्लेख अनेक वेळा केले, मोदी साहेबांनी जे उल्लेख केले ते अनेक वेळा केले, पण जेव्हापासून ही सगळी आमच्या पक्षातून बाहेर गेली तेव्हापासून मोदी साहेब आमच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाहीत। त्यांनीच भ्रष्टाचार काखेत घेऊन आपल्या शेजारी बसलेले असल्यामुळे आता मोदी साहेब भ्रष्टाचारावर बोलायचे बंद झाले।